वसईतून एक धक्कादायक बातमी येते। वसईत पैशांच्या वादातून माणुसकीला काळीमा फासणारी धक्कादायक घटना समोर आली आहे। थकीत 77,000 रुपये मागण्यासाठी गेलेल्या तरुणाला कंपनी मालकानं बेदम मारहाण करत त्याच्या हाताच्या तर्जनीचा चावा घेतलाय। चावा एवढा जबरदस्त होता की तरुणाच्या बोटाचा तुकडा पडलाय। तसा आरोप संबंधित तरुणानं केलाय। एवढ्यावरच मालक थांबला नाही तर त्यानं तरुणाच्या वडिलांवर लोखंडी रॉडनं जीवघेणा हल्ला केलाय। बाप लेकाला 6 टाके पडले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। वालीव पोलिसांनी आता गुन्हा दाखल केलाय, मात्र अजूनही आरोपीला अटक झालेली नाही। वसईतील नाईकपाडा इथल्या महेश इलेक्ट्रोप्लेटर्स या कंपनीत ही घटना घडली आहे। शिवाकांत तिवारी असं मारहाण झालेल्या तरुणाचं नाव आहे, तर महेश चौरशिया असं कंपनी मालकाचं नाव आहे। कंपनीला केमिकल पुरवठा करूनही पैसे दिले नसल्यानं हा वाद झाल्याची माहिती आहे। मी त्यांच्याकडे गेलो की माझी पेमेंट पण माझी पेमेंट कधी करतील। त्या माणसाने मला बोललं की ज्यावेळी माझ्याकडे पैसे येणार त्यावेळी देणार। बोललो सर 6 महिन्यावरती झाले, मला पेमेंट द्या ना प्लीज। एवढा विचारलो त्या माणसाने माझ्यावर शिवीगाळ केली आणि माझ्यावर हल्ला केला। ते माझा सेल्फ डिफेंडर त्या माणसाला ढकलायला गेलो, त्यांनी माझी ही बोट पूर्ण चावून घेतली आहे। इकडून माझे नख गेले आणि माझ्या अर्धा मांस गेलं आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।